या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्या खेळाडूच्या नावाने जातोय तो प्रसाद भुते ठरतोय या मॅचचा सुपर हिरो. आणि त्याच्याकरता 500 रुपयाचं कॅश प्राईज देखील जे ऑफिशियली अनाऊन्समेंट झाली होती, प्रसाद दादांनी ते पारितोषिक कॅश स्वरूपात त्याच्यापर्यंत पाठवायचं आहे. हां, महेश नागणकर त्यांच्या वतीनं जर प्रसाद भुतेनं तो सामना जिंकवला असता तर त्याच्याकरता 500 रुपयाचं कॅश प्राईज तिथून त्यांनी अनाऊन्समेंट केली होती. आणि मॅन ऑफ द मॅच करता देखील आपण प्रसाद भुते यांना आमंत्रित करूयात. पहिला संघ ठरलाय मराठा योद्धा मेगा ग्रँड फिनालेमध्ये जाणारा, आणि दुसरा संघ हा कोणता ठरेल याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत, ज्यामध्ये एका बाजूला जय दुर्गे वॉरियर्स आणि त्या विपक्षामध्ये पार्थ 11 देवाचे गोठणे अशी लढत सेमीफायनल नंबर 2. जशी मॅचला होईल सुरुवात तसं या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात जयेशजी पोटपोडे यांना. थँक्यू. थँक्यू थँक्यू डीजे. पहिली मॅच आपण पाहिली आहे, पहिली सेमीफायनलची मॅच. त्यामध्ये मराठा संघ मराठा वॉरियर्स संघ इतिमध्ये हे वॉर हे युद्ध जिंकताना पाहायला मिळाला. मराठा योद्धा या मॅच मध्ये योद्ध्यासारखं लढताना पाहायला मिळाला. यानंतरची दुसरी सेमीफायनलची मॅच जयदुर्गे वॉरियर्सच्या विरोधात पार्थ 11 देवाचे घोटणे या संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि ही मॅच सुरू होण्याच्या आधी आपण निश्चितच पंचांसाठी देखील एक पंच म्हणजे काय हे माझ्या परिभाषेतलं वाक्य तुम्हाला मी थोडंसं सांगणार आहे. तर पंच म्हणजे काय हे माझ्या परिभाषेमध्ये निश्चितच मित्रांनो, पंच म्हणजे काय, रखरखत्या उन्हामध्ये थंडी वाऱ्याचा विचार न करता जो नियमांची अचूक सांगड घालत पंढरीच्या पांडुरंगाप्रमाणे एका जागी उभे राहून सत्याच्या बाजूने जो निकाल देतो तो म्हणजे पंच. पंच म्हणजे काय जर जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो एक दिवस पंच होऊन पहा म्हणजे समजेल काय हे पंच. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या या पंचांच्या कामगिरीसाठी देखील होऊन जाऊ द्या. जबरदस्त कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत कोणताही वाद विवाद नाही आहे, चांगली पंचांची भूमिका पाहायला मिळाली आहे. आणि दुसऱ्या सेमीफायनलच्या मॅचला इथे मात्र सुरुवात होती. रितीश सोडी आणि संदेश कांबळे पहिल्या चेंडूवरती इथे मात्र जबरदस्त शॉर्ट पूल पूल सक्सेसफुल झालाय का, नाही झालाय, परंतु आता झालाय कारण का क्षेत्ररक्षकाने एक चूक केली. चेंडू सीमारेषा पार, चौकार. डीजे थँक्यू 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 डीजे. डीजे निखिल पाटील यांचं देखील कौतुक करावं लागेल. त्यांनी देखील सांगितले जादू टोना केलाय या खेळाडूंवर, या क्षेत्ररक्षकांवरती कोणीतरी जादू टोना केलाय. थोडस जर पाहायला गेलं तर निश्चितच झेल देखील सोडलेत सकाळपासून. ओहो, या चेंडूवरती फटका चांगला खेळलाय, जबरदस्त फटका, ताकद इथे. पुन्हा एकदा डीजेला लावायला सांगूया का जादू टोण्याचं गाणं, कारण का कोकणामध्ये हेच जास्त चालतं. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. डीजे मास्टर जखमेवरती मीठ सोडण्याचं काम जवळचं करतायत. डीजे मास्टर अप्रतिम. निखिल पाटील वाडी साऊंडच्या माध्यमातून हे साऊंड सिस्टीम आपण ऐकतोय. जबरदस्त मॅच माहोल बनलाय क्रिकेटचा, आणि क्रिकेटच्या या माहोलमध्ये प्रत्येक जण इथे नाहून नेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस आहे, त्याच्यावरती आक्रमण. पुन्हा एकदा ताकद थोडीशी कमी पाहायला मिळते. पुन्हा एकदा तीच होऊन जाऊ दे, केला या जादू टोना खऱ्या अर्थानं. थँक्यू डीजे.
ज्याप्रमाणे कोकण आणि गणेश उत्सवाचं एक अतूट नातं असतं, त्याचप्रमाणे कोकण आणि जादूटोणा हे वेगळंच नातं आहे. सध्याच्या घडीला तेच नातं पाहायला मिळतंय. डीजे मास्टर अप्रतिम कामगिरी करत असताना पाहायला मिळत आहेत. डीजे मास्टरांसाठी देखील टाळ्यांचा गजर झालाय. निखिल पाटील वायडी साऊंड यांच्या माध्यमातून हे साऊंड आपण ऐकतोय. आता मॅच कडे वळतोय 8 धावा फलकावरती. ओहो, पुन्हा एकदा फटका फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा मागे राहिले आणि त्यानंतर चेंडू हा पुढे गेला. चौकार. थँक्यू डीसी. इथे जर पाहायला गेलं तर चेतन चांगली गोलंदाजी करतायत. मी म्हणेन चेतन चांगलीच गोलंदाजी करतायत. क्षेत्ररक्षण खराब होते. गोलंदाजाला इथे मात्र कडे बोल सुलवून चालणार नाहीये आपल्याला, कारण का गोलंदाजी चांगली होती आतापर्यंत. आपल्याला एवढ्या संधी दिल्या जात आहेत गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु त्या संधीचं सोनं करण्याचे हात आपल्याकडे नाहीयेत. आणि म्हणूनच सातत्याने जर पाहायला गेलं तर झील सोडली देखील जात आहेत. धावसंख्या आतापर्यंत 12 धावा फलकावरती लागलेत. पहिल्या षटकाला इथे सुरुवात झाली देखील आहे. हो, या चेंडूवरती पुन्हा एकदा फटका फसताय. चेंडू हवेत आहे. अजून किती देणार संधी आपल्याला गोलंदाज. संधीचं सोनं करता आलं नाहीये. पुन्हा एकदा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या वाढते. धावसंख्या 14 धावा फलकावरती. पहा गोलंदाजी मी म्हणेन पुन्हा एकदा तोच मुद्दा उचलेन. गोलंदाजी चांगलीच होते. क्षेत्ररक्षण खराब होते आणि म्हणूनच धावा येत आहेत. धावसंख्या आतापर्यंत 14 धावा फलकावरती. गोलंदाजी मार्कवरती केतन कावले आपण त्यांना देखील पाहतोय. हा चेंडू खराब आहे. हा चेंडू खराब आहे. थोडस जर पाहायला गेलं तर डावेस्टीच्या बाहेर टाकल्या. त्यानंतर दोन्ही समांतर पंचांचे पाहायला मिळाले. एक्स्ट्रा धाव आली. धावसंख्या वाढताना पाहायला मिळाली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 15 धावा फलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल का? निश्चितच पंचांची दोन्ही आज समांतर पाहायला मिळाले. धाव मात्र अवांतर पाहायला मिळते. अवांतर धावा रोखाव्या लागतील. पहिले 4 चेंडू चांगल्या प्रकारे टाकले होते, परंतु क्षेत्ररक्षण खराब झालं होतं. मेंटली प्रेशर हे गोलंदाजावरती पाहायला मिळाले आणि त्याचमुळे कुठेतरी एक्स्ट्रा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये एक्स्ट्रा धावा ज्या धावसंख्येला थोडस बळ देत असताना पाहायला मिळतात. हा चेंडू पुन्हा एकदा सलगचा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा अतबल झालाय गोलंदाज, परंतु अतबल होऊन चालणार नाहीये. जखमा झाल्या परंतु जिद्द संपली नाही पाहिजे मित्रांनो. जखमा झाल्या तरी चालतील, परंतु त्या जखमाच तुमच्या शौर्याची कहाणी लिहिणार आहेत. आणि म्हणूनच इथे जर पाहायला गेलं तर जे वेदना आहेत त्या सहन करावे लागतील. चांगले चेंडू डिलिव्हर करावे लागतील आपल्याला. महत्वाचं काही कमबॅक करणं, आणि कमबॅक करायचं असेल तर तो माइंडसेट महत्वाचा आहे. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. पंचांकडे अपील केलाय. अपील मात्र फेटाळले गेलाय आणि म्हणूनच शेवटचा चेंडू निर्धाव आल्यानंतर पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकामध्ये 17 धावा फलकावरती लागलेत. उर्वरित 12 चेंडू अजून देखील आहेत. 12 चेंडू मध्ये किती प्रश्न जरूर पडलाय, त्याचं उत्तर थोडस रिफ्रेशिंग गाणं आपण डीजे वायबी साऊंडच्या माध्यमातून लावतोय. डीजे वायबी साऊंड. थँक्यू डीजे. एक सर्वोत्तम साऊंड आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच पंढरीशीत फडके यांच्यावरती हे गाणं आपल्याला पाहायला मिळालं. एक बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव, ज्या नावाने या बैलगाडा क्षेत्राला एक वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवलं, तसे नाव पंढरीत शेतफडके सर थोडस निधन झालं. एक्झिट त्यांची देखील झाली.
हो फुल टॉस चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. फुल टॉस आहे, फुल्ली लॉस साठी ओळखला जातो, परंतु फलंदाज या फुल टॉस साठी तयार नव्हते. त्यांना वाटलं होतं हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होईल, त्या शॉर्ट पिच पद्धतीच्या चेंडूसाठी तयार होते, फुल टॉस साठी तयार नव्हते. परंतु आपल्याला चेंडू हे वाचावीत लागतात, वाचाल तरच वाचणार आहात आपण. सौरभ तिर्लोटकरचा हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा त्याच्यावरती कडवा प्रहार केलाय. निश्चितच चेंडू सीमारेषा पार आलाय. चौकार की षटकार त्याचं उत्तर यायचं. थँक्यू डीजे. निश्चितच माय फेवरेट बैल, निश्चितच सोन्या 50-50 माय फेवरेट आहे. आणि कित्येक जणांचे जे चेहरे आहेत, जे आज चेहऱ्याने सांगितलं त्यांचा वेळ देखील बैल 50-50 सोन्या तो देखील आहे. हो चांगला चेंडू आहे, सुरेख चेंडू हाताळला जातोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, कमबॅक गोलंदाजाने देखील केलाय. सातत्याने वर्चस्व हे फलंदाजाचं नसतं, गोलंदाज देखील सांगतात या क्रिकेटच्या पटलावरती आम्ही देखील इतिहास लिहिलाय आधी देखील. आणि निश्चितच तो इतिहास दोहरवण्यासाठी गोलंदाजी देखील चांगल्या टप्प्यावरती होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 23. या चेंडूवरती फटका इथे मात्र चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केलाय. वा पॉवरचा पॉवरफुल हिटिंग वाला स्ट्रोक, 6 धावा. थँक्यू डीजे. या षटकारांनी धावसंख्या इथे फ्लाय होत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 29-29 या आकड्यावरती धावसंख्या. हो अजून एक फटका सजवलाय, परंतु या चेंडूवरती पुन्हा एकदा तेच प्रेक्षक म्हणताय आज हेच गाणं वाजू द्या गाणं. थँक्यू. पहा लिंबाचा दर का वाढलाय, या गाण्यांमुळेच वाढलाय, बाकी काही नाही आहे. निश्चितच आपण थोडस या फनी मुवमेंट नंतर पुन्हा एकदा जातोय. धावसंख्या 33 या आकड्यावरती धावफलकावरती लागले जात आहेत. जबरदस्त मॅच रंगली जाते, प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध होऊन मॅच पाहत आहेत. ओहो या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. पुन्हा एकदा जाईल का हा चेंडू, शर्यत जिंकेल का, त्याचं उत्तर आलं हो, सीमारेषा पार चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये किती होती, 17 होती. दुसऱ्या षटकामध्ये किती आल्या, 20 आल्या, म्हणजे टोटल तब्बल 37 धावा. 2 षटकामध्ये 37 धावा, म्हणजे इथे मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळतोय. 2 षटकामध्ये 37 धावा. इथे गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल मित्रांनो, रडून काही मिळत नसतं. जिद्दीच्या घामातच यशाची चव पिकत असते, हे देखील महत्वाचं आहे मित्रांनो. निश्चित जिद्दीचा घाम इथे मात्र गाळावा लागेल या मैदानावरती, आणि तरच तुम्ही यशाच्या शिखरावरती पोहोचणार आहेत. यशाच्या शिखरावरती पोहोचण्यासाठी प्रत्येक एक पाऊल हे सावध रीतीने टाकावं लागतं, आणि ते टाकावं लागेल. गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल, आत्मविश्वास वाढवावा लागेल. बॅटिंग मध्ये आत्मविश्वास तुफानीचा आहे, आणि म्हणून धावसंख्या 2 षटकामध्ये 37 आलेत. या चेंडूवरती इथे मात्र शफल घेण्याचा प्रयत्न, फाईन केलाय थोडासा, त्यानंतर धावा किती, एक तर कंप्लीट झाले, दुसऱ्याचा प्रयत्न केलाय, त्यानंतर तिसऱ्याचा देखील प्रयत्न हा यशस्वी झालाय. धाडस करणं गरजेचं असतं, आणि ते धाडस इथे मात्र पाहायला मिळालंय. 3 धावा कंप्लीट झाले. 3 धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, वेळ साथ देत नसेल तर संयम सोबत ठेवा, कारण शांत मनाने केलेली झुंज सगळ्यात मोठं शस्त्र बनून आपल्या पाठीशी उभी राहते. शांतता महत्वाची आहे, संयम महत्वाचा आहे.
हा चेंडू फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिले, त्यानंतर सिंगल डावा दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. इथे जर पाहायला गेलं तर प्रेक्षक एक संधी शोधतायत, कधी क्षेत्ररक्षक चुका करतायत, आम्हाला ते गाणं ऐकायला भेटतंय. निश्चितच प्रेक्षकांच्या मनपसंतीला उतरलेले सॉन्ग आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 41 धावा फलकावरती 41 41 धावा फलकावरती पाहायला मिळते. जबरदस्त मॅच आहे. सेमीफायनल 2. नसिंग डाऊन द विकेट. फटका आडव्या बॅटचा कडवा प्रहार केलाय, चेंडू गेलाय सीमारेषे पार, चौकार. थँक्यू 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 डीजे. 45 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 45 धावा. निश्चितच एक मोठं लक्ष प्रस्थापित करून ठेवलंय. विजयासाठी या धावा पुरेशा असतील का, प्रश्न जरूर आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये त्याचं उत्तर जरूर मिळणार आहे, परंतु सध्याच्या घडीला या इनिंग मध्ये अजून देखील चेंडू काही शिल्लक आहेत. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू हवे, क्षेत्ररक्षक झेल खाली. आता मात्र झेल टिपला जातोय, झेल चांगल्या प्रकारे टिपला. थँक्यू 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 डीजे. निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45 धावा. फलकावरती लागले जात आहे. चांगला चेल इथे मात्र टिपलत जातोय आणि त्यामुळे फलंदाज बाद झालेत. नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. या चेंडूवरती आडव्या बॅटने इथे मात्र फटका केला. मिड विकेटला फटका खेळत असताना सिंगलला इथे मात्र कंप्लीट केली जाते. दुहेरी धाव. पुन्हा एकदा तीच चुका, सातत्याने चुकांवरती चुका होत आहेत. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आणि तिसऱ्याचा प्रयत्न देखील यशस्वी झालाय. पहा, चुकांवरती चुका करतायत. महत्वाची मॅच आहे आणि या महत्वाच्या मॅच मध्ये झालेल्या या चुका आपण दिलेलं या पराभवाला आमंत्रण आहे. या पराभवाला जवळजवळ आपण आमंत्रण दिलंय. या चुका आपल्याला निश्चितच दुसऱ्या इनिंग मध्ये थोडंसं भारी पडणार आहेत, कारण का मनोधैर्य या अशा चुकांमुळे कमी देखील होतं. जिंकण्याची जिद्द असते ती कमी होते, परंतु जिद्द कमी होऊन चालणार नाहीये. महत्वाची मॅच आहे. पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न. मी म्हणेन यष्ट्यांचा वेध घेण्यापेक्षा डॉट चेंडू हाताळणं गरजेचं आहे. इथे एक्स्ट्रा धाव पाहायला मिळते. एक्स्ट्रा धाव आले, एक्स्ट्रा धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 49 धावा फलकावरती लागले जात आहेत. एक्स्ट्रा सातत्याने पाहायला मिळाले आहेत. झेल देखील सोडले गेले आहेत, हे सातत्याने पाहायला मिळाले चित्र. ओहो, समोरच्या दिशेने फटका. इथे लॉंग ऑनला भेदलं जाईल का? लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षण आता मात्र जर पाहायला गेलं तर झेल टिपताना पाहायला मिळत आहे. जे ग्रहण होतं ते मात्र सुटलंय. थँक्यू 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 डीजे. थँक्यू डीजे. असं म्हटलं जातं मित्रांनो, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेणाऱ्याने एकदा तरी देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यायचे नसतात तर आपण एक गुण घ्यायचा असतो, जो देणगीदार आहेत, जे देत असतात आपल्याला या महत्वाच्या स्पर्धा भरवण्यासाठी. जे देणगीदार उपयुक्त कामगिरी करत असतात आणि त्यांचं देखील नावलौकिक आपल्या माध्यमातून होणं गरजेचं आहे. दीपकजी नागले सर, शिवसेना राजापूर तालुका प्रमुख यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला भरघोस बक्षिसाची देणगी मिळाली. त्यानंतर श्री भास्कर चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून देणगी. त्यानंतर दीपक परशुराम नवाले सर, अल्पेश
गोपीनाथ गाडी साहेब, त्याचबरोबर DVCC क्लब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देणगी आली आहे. विनायक नाचणेकर सर, विजय एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून देणगी, त्याचबरोबर MG स्पोर्ट्स महेंद्र गुरव सर यांच्या माध्यमातून देणगी आली आहे. श्री कश्यप शिंदे बापू यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी देणगी आली आहे. त्याचबरोबर सानवी कल्पेश सोडी यांच्या माध्यमातून देखील बक्षीस आपल्याला देणगी स्वरूपामध्ये मिळाले. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर मकरंद पेडणेकर सर असतील, अनंत सोडी सर असतील, अशोक मामा जोशी साहेब असतील, संजयजी नाटेकर सर असतील, आदेश लक्ष्मी रमेश बोवड सर असतील, अपूर्वा फाउंडेशन अपूर्वा मॅडम यांच्या माध्यमातून देखील इथे बक्षीस आपल्याला मिळाले. त्यानंतर निलेश रघुनाथ नवाले सर, अमित शहा आगम एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर मंगेश सोगम सर असतील, BG स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून देखील आपल्याला स्पर्धेसाठी देणगी आली. त्याचबरोबर योगेश दिलीप सोगम सर यांच्या माध्यमातून देखील बक्षीस, सचिन भगवान सोगम सर असतील, विश्वनाथ नारायण सोगम सर असतील, विनोद शिलार सर असतील, सुरेंद्र सोगम सर असतील, प्रफुल केरू किळंबेकर सर असतील, दिलीप तिर्लोटकर सर असतील, असे खूप सारे व्यक्तिमत्व आहेत. चला बॅट्समन या लवकरात लवकर बॅट्समन यायच्या, बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये यायच्या. विलास सुभाष तिर्लोटकर सर असतील, प्रदीप किळंबेकर सर असतील, नितीन भगवान तिर्लोटकर असतील, अशोक राघव सर असतील, शैलेश सोगम सर असतील, माजी विद्यार्थी संघ देवाचे घोटणे कमिटी सदस्य यांच्या माध्यमातून असतील, राकेश टीग असतील, ओमकार तिर्लोटकर असतील, अनंत दामले सर असतील, गोपीनाथ गाडी सर असतील, उमेश गोखले सर असतील, रवींद्र गाडी सर असतील, परशुराम टोमरे सर असतील, प्रतीक पातळे सर असतील. हे सर्व जे देणगीदार आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या, कारण का हे आहेत म्हणून आपल्याला ही स्पर्धा यशस्वीरित्या देखील पार पाडताना निश्चितच कोणती कष्ट आपल्याला घ्यावे लागले नाहीत. कष्ट घ्यावे लागलेत, परंतु त्यांच्या या आशीर्वादामुळे ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडताना आपल्याला पाहायला मिळाली. निश्चितच टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी देखील झालाय. आता निश्चितच आता टाळ्या वाजणाऱ्या जिंकणाऱ्या संघासाठी देखील निश्चितच एक संघ जो वाट पाहतोय त्यांच्या बरोबरीने लढणार कोण अंतिम मॅच साठी, त्यासाठी ही मॅच महत्वाची, ही कसोटी कोणाच्या माध्यमातून पूर्णत्वास जाईल हे देखील पाहायचं आहे. पहिल्या इनिंग मध्ये किती आल्या होत्या? पहिल्या इनिंग मध्ये 49 आल्या होत्या. 50 धावांचा पाठलाग करण्यासाठी संघ सज्ज झालाय. आता चला स्पीडअप घ्यायचा, अजून एक सामना आपल्याला खेळायचा, चला स्पीडअप करायचंय. क्षेत्ररक्षण इतिपत्र चांगल्या प्रकारे सजवलं गेलंय. क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला, फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत, कव्हरला देखील क्षेत्ररक्षक आहेत, डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर लॉंग ऑफला देखील क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. अशा प्रकारे चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय. आता गोलंदाजी कशा प्रकारे होईल हे देखील पाहायचंय. पहिला चेंडू अनुभवातून टाकलेला हा चेंडू आहे. पहा वेग नाही आहे, परंतु अचूकता टप्प्याची आहे. या गोलंदाजाने हे शिकवलं आपल्याला. निश्चितच आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रापासून विलास नाचणेकर सर हेच आपल्याला शिकवत आहेत की तुमच्याकडे वेग नसला तरी चालेल, परंतु टप्प्याची अचूकता तुम्हाला विजयाचं श्रेय देऊन जाते. आणि तेच इथे मात्र होत असताना पाहायला मिळालं. एका मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील प्राप्त केलाय. ओहो, इथे मात्र आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. चेंडू इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, डॉट चेंडू हाताला गेलाय. सोबती ॲग्रो यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलं गेलं, त्यांचा देखील खरंच मनपूर्वक आभार. ओहो, या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत चेंडू नो मॅच लँड मध्ये सिंगल डबल कन्वर्ट करण्याचा तो चान्स मिळालाय आणि 2 धावा आले देखील. सिंगल डबल धावा देखील महत्वाचे आहेत, त्याचबरोबर एका दुसरा धमाका देखील महत्वाचा आहे. जेव्हा चेस करतो आपण तेव्हा जर पाहायला गेलं तर मास्टर माइंड या चेसिंगचा कोण असेल तर तो विराट कोहली आहे. त्याचा मास्टर प्लॅन काय असतो, मास्टर प्लॅन काय असतो, तर तो आहे ना निश्चितच धावसंख्येला डिवाइड करत असतो. आपल्याला देखील तेच करावं लागेल. या 3 षटकामध्ये त्या धावसंख्येला डिवाइड करावं लागेल आणि धावसंख्येला अचीव करावं लागेल. या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा आहेत, धावसंख्या वाढतीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 3 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. ओहो, फुलटॉस चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, इथे फुलटॉस वरती लॉस झाला.
फुलटॉस होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय मित्रांनो. लहान गोष्टी सुद्धा मोठा परिणाम घडू शकतात. इथे एक लहान चूक झाली होती गोलंदाजच्या माध्यमातून. हो चांगला चेंडू आहे. आता हा चेंडू हा खेळणं सोपं नाहीये. हा चेंडू जर वाटत असेल आपल्याला सोपा होता, परंतु हा चेंडू सोपा नाहीये, सोपा नाहीये. चांगल्या प्रकारे हा चेंडू डिलिव्हर केला जातोय. चांगली गोलंदाजी होती. निश्चितच सध्याच्या घडीला 3 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. हो चांगला चेंडू आहे. अजून एक डॉट चेंडू हाताला गेलाय. या षटकामध्ये धावा किती आल्या? महत्वाचं षटक आणि या महत्वाच्या षटकामध्ये फक्त 3 धावांचं षटक. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 40+ खेळाडू आहेत, सोपं नाही आहे या वयामध्ये गोलंदाजी करणं. जबरदस्त गोलंदाजी. डीजे सुमधुर संगीताचा आस्वाद. थँक्यू. डीजेच्या या सुमधुर गाण्याचा एकही बोल आम्हाला कळाला नाहीये, परंतु या मॅचचा रिझल्ट काय लागेल ते देखील अजून सांगता येत नाहीये. जसं हे गाणं होतं तसं या सामन्याचा रिझल्ट देखील आम्हाला कळाला नाहीये. पाहायचंय येणारे 12 चेंडू, त्याच्यावरती रिझल्ट आपल्याला कळणार आहे. हो हा चेंडू चांगल्या प्रकारे एक डॉट चेंडू आपल्याला पराभवाचं अंतर वाढवताना पाहायला मिळतोय. इथे तेच पाहायला मिळतंय. खचून चालणार नाहीये मित्रांनो, खचून चालणार नाहीये. खचून जर गेलात तर पराभव निश्चित आहे. आणि म्हणूनच त्याच्यावरती माझ्याकडे उत्तम असं औषध देखील आहे. ते थोडस तुम्हाला इंजेक्शन टोचलं जाईल. हो डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न इथे मात्र झालाय. पुन्हा एकदा प्रयत्न केले जात आहेत, परंतु ते यश मात्र येत नाहीये. मित्रांनो लक्षात ठेवा, जर पराभवाची भीती वाटत असेल तर 350 वर्षापूर्वीचा इतिहास आठवा. 350 वर्षापूर्वी इतिहास माझ्या राजाने देखील घडवला. शंभू राजाला आठवा, ज्या शंभू राजाला संगमेश्वर मध्ये कैद केलं गेलं. इंद्रायणी आणि भीमा नदीच्या काठी असणारं तुळापूरमध्ये नेण्यात आलं. आणि त्यानंतर माझ्या राजाचे डोळे काढले, कात्री सोडली, जबान छाटली, नखे कापली आणि त्यानंतर देखील माझा राजा शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिला. माझ्या राजानं 350 वर्षापूर्वी शिकवलं लढायचं कसं. शेवटच्या श्वासापर्यंत लढला तर इतिहास घडू शकता. आता मात्र तेच करावं लागेल आपल्याला. शेवटच्या श्वासापर्यंत लढावं लागेल. माझ्या शंभू राजाचा आदर्श घेऊन जर लढलात तर निश्चितच पराभव तुम्हाला विजयामध्ये कन्वर्ट करता येईल. लढावं लागेल या मॅच मध्ये. ओहो चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. सुरेख चेंडू हाताला आहे. त्यानंतर पंचांकडे अपील केले. अपील मात्र फेटाळले गेले. धावा 1-1 बनवल्या जात आहेत, परंतु पराभवाचं अंतर वाढत चाललंय. कारण का या धावांना 6 आणि 4चा पाडा बोलणं गरजेचं असणार आहे. चौकार आणि षटकारांची आतषबाजी सध्याच्या घडीला महत्वाची आहे. ती आतषबाजी होऊ दिली जात नाहीये. गोलंदाजी चांगली होतीये. कौतुक गोलंदाजाचं देखील करणं गरजेचं आहे. ओहो चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला जातोय. मित्रांनो लक्षात ठेवा, शेवट हीच खरी सुरुवात असते, अंत असते प्रारंभ. एंड इज द बिगिनिंग. जिथे अंत होतो तिथून नव्याने सुरुवात करायची असते. नव्याने सुरुवात केली, परंतु ती पुन्हा एकदा अपयशाचीच पायरी ठरत असताना पाहायला मिळते. सातत्य नाहीये आपल्याकडे. आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिलाय, परंतु सातत्य महत्वाचं आहे. या चेंडूवरती फटका फसलाय आणि झेल कोणी टिपलाय? बाबा यांनी हा झेल टिपलाय. विलास यांच्या माध्यमातून हा झेल टिपला गेलाय. या इथून पुढे जर पाहायला गेलं तर ही मॅच जिंकणं सोपं नाहीये. ही मॅच आता मात्र निश्चितच बॅटिंग करणारी टीम पराभवाच्या छायेमध्ये जाताना पाहायला मिळते. आत्मविश्वास कमी झालाय. आत्मविश्वासाची गरज आहे आणि तोपर्यंत आम्हाला थोडेसे सुमधुर गाण्याची देखील गरज आहे. थँक्यू डीसी. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे फक्त आणि फक्त 5 या आकड्यावरती. 50चा पाठलाग करायचा आहे. 5 बनवल्या गेलेत. फटका इथे मात्र चांगला खेळलाय, परंतु ताकद कमी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण दमदार झाले. सिंगल इथे धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. इथे जर पाहायला गेले तर हार मनातून मारली.
हार मनातून मानली मनातून हार मानणारे कधीच यशाच्या मुकामी पोहोचत नसतात मित्रांनो. मनातून हार मानायची नसते, शेवटपर्यंत लढायचं असतं. आणि जी शेवटपर्यंत लढण्याची ताकद जी आहे ना ती तुम्हाला एक दिवस मोठा विजय मिळून जाते. या चेंडूवरती एक्स्ट्रा धाव आहे, एक्स्ट्रा धाव आले, एक्स्ट्रा धावेने धावसंख्या वाढते. फक्त धाव वाढणार आहे, विजयाचं अंतर मात्र ते देखील वाढले, या आधीच वाढले. हो, अजून एक चांगला चेंडू टाकला जातोय. हे शेवटचं षटक आहे. इथे राज मात्र राज करताना पाहायला मिळाले. शेवटचं षटक हाताळलंय, पहिल्या मॅच पासून शेवटचं षटक हाताळलंय. म्हणजे इथे जर पाहायला गेलं तर शेवटचं षटक हाताळणं सोपं नसतं मित्रांनो. स्लॉगरचं षटक असतं, फलंदाजाचा माइंडसेट एकच असतो, गोलंदाजावरती आक्रमण करणं आणि त्यावेळेला चातुर्य दाखवणं गरजेचं असतं. आणि ते चातुर्य दाखवलं जात आहे. जबरदस्त चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर उडवण्याचा तो प्रयत्न हा पुन्हा एकदा प्रयत्नच राहिलाय. आणि या मॅच मध्ये जवळजवळ पार्थ 11 संघ हा वर्चस्व गाजवताना पाहायला मिळतोय. निश्चितच मास्टर माइंड कोण आहे, पुन्हा एकदा विलास बाबा मास्टर माइंड खेळाडू आहे. त्याचबरोबर अजून एक विलास म्हणजे विलास नाचनेकर सर, अनुभवी खेळाडू, वय वर्ष 40+ आहे. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून इथे फाईन फटका केलाय, परंतु उशिरा का होईना इथे शहाणपण जरूर आलंय. चौकार येतोय, येतोय का, येतोय का, हो चौकार आलाय देखील. डीजे Thank you, DCF. Success is not a luck, it's a games of पेशन्स अँड हार्डवर्क. पेशन्स महत्वाचे आहेत आणि हार्डवर्क महत्वाचं आहे. हार्डवर्क इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळालं. त्याचबरोबर पेशन्स त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळालं. आणि म्हणूनच आज जेंटलमॅनचा खेळ जो आहे तो यशस्वीरित्या जिंकताना संघ पार्थ 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू खराब, पुन्हा एकदा टाकावं लागेल. आता मात्र आपल्याला फक्त चेंडू हाताळायचा आहे, इथे एक्स्ट्रा प्रयत्न करून चालणार नाहीये. अंतिम लढतीसाठी देखील आपला माइंडसेट योग्यरित्या होणं गरजेचं आहे. एक एक चांगला चेंडू तुम्हाला तो माइंडसेट तुम्हाला देऊन जाणार आहे आणि तो माइंडसेट तुम्हाला फायनल साठी उपयुक्त ठरणार आहे, हे देखील महत्वाचं आहे. हा चेंडू चांगल्या प्रकारे टाकलाय, एका हाताने हा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न अपयशी. आणि त्यानंतर मॅच कोणी जिंकले, पार्थ 11 संघ. यानंतर मराठा योद्धास यांच्या विरोधात लढताना पाहायला मिळणार आहे.